हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना असं म्हणतात. मग आज जिरा बटर रविवार असल्यामुळे बघा इकडं माझं सांबार बनवण्याची तयारी चालू आहे. टोमॅटो 2, भोपळा, परत दोन्ही डाळी मिक्स घेतलेले आहेत. इकडे मी असं आदळ ठेवलेलं आहे. व्हिडिओमध्ये बोलायचं नाही सांगले. आणि इकडं बघा असं मस्त चहा ठेवलेला आहे सगळ्यांसाठी. आणि हे जे कप आणला होता का नाही मी माऊलीसाठी, तर थोडासा बघा माझ्याकडनं हे थोडंसं असं धुतानी का नाही घासतानी का नाही असं थोडंसं गेलं आहे कोपरा. आणि हे का नाही कोमट पाणी केलेलं आहे पिण्यासाठी. अगोदर पाणी जर उकळून घेतलं का नाही तर छान होते. आता स्वच्छ धुवायचं आहे मला, पद्धतीचं धुवून स्वच्छ धुवून जास्त पाणी. आता का नाही संध्याकाळचे 4:30 पावणे 5 वाजलेत बघा. आणि सकाळपासून ना व्हिडिओ शूट केला नाही, तर सकाळपासून ना वेळच भेटला नाही, तर आत्ता व्हिडिओ शूट करते. आणि माझं म्हणलं तर घरातलं सगळे आवरून झाले, झाडून वगैरे काढलं. आणि आता 4:30 पावणे 5 वाजलेत ना, तर तिकडं भांडे वगैरे घासली. आपल्या अक्षुने थोडीशी मदत केली भांडे वगैरे घासायला. तर मला ना एक अर्जंट ब्लाऊज झाला आहे बघा, तर ते ब्लाऊज शिवायला घेतला मी. आणि अर्धा निम्मा शिवला, अर्धा निम्मा राहिलेला, तर उद्या कंप्लीट करूया. तर अक्षता माऊली घरी असले ना इतका गोंधळ करतात ना पोरं, तर त्यांचंच बघावं लागतं. तर तुमची पण पोरं अशी करतात का मला सांगा. तर माऊली तर इतका आगावपणा करत असतो, तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असता इतका आगावपणा करतो ना. तर अक्षुला ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. आणि आता आपल्या शिवाया वगैरे असं बसलेत बघा. आता 4:30 पावणे 5 वाजलेत ना, झाडून वगैरे काढायची वेळ झाली. तर अक्षुला आपल्या भांडी घासायला लावले थोडीशी. तर चला अजून बरेच कामं येतं. आणि आज माऊलीश पप्पांचा उपवास आहे बघा शनिवार, तर लवकर स्वयंपाक करावा लागतो मला शनिवार असं त्या दिवशी. आणि दळणं पण भरपूर आलेत. आणि लाईटीला एक काय झाले आज माहीत नाही, अजिबात लाईट नाही. तर लाईट गेल्यानंतरच मी उठले, तर म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवूया. आणि अक्षूचं चाललं होतं आपल्या सहलीला जायचं. तर सहलीला जाण्यासाठी बघा त्या दिवशी तिच्या पप्पांनी का नाही फी भरली 2-4. कुठं जायचं सहलीला? नारायणपूर, एक बुक दत्त, मिनी बालाजी, लालबागला, लालबाग अलिबाग आहे, अलिबाग. बरं आता काय माहित नाही, गेल्यानंतर माहित होईल. अलिबाग, रायगड. आणि कधी जायचे? 28 तारखेला. 28 तारखेला, 28 फेब्रुवारीला जायचं आहे बघा. तर मी बोललं तिला की म्हणजे की तुम्हाला खायला काय करू काय नाही. की गेल्या वेळेस मी बेसन लाडू केलते, गऱ्याचं लाडू केलते, परत चिवडा केलता. तर आता ती म्हणते, अक्षता म्हणते आता काय सुद्धा नको मला न्यायला. तर आज मला फक्त ह्यावेळेस आता मला फक्त आळूवडी, शेंगदाण्याची चटणी, चपाती बस एवढंच. आणि तिची मैत्रीण बघा शेंगदाण्याच्या पोळ्या आणणार आहे, तर मी म्हटलं शेंगदाण्याच्या पोळ्या पण बनवते. तर शेंगदाण्याच्या पोळ्यासुद्धा नको म्हणते, कारण तिची मैत्रीण आणणार आहे. तिनं मैत्रिणीला शेंगदाण्याच्या पोळ्या आणायला लावल्यात. आणि मला म्हणलं, तर मला बोलती मम्मी आळूवडी आणि शेंगदाण्याची चटणी चपाती बनव. तर बस इतकंच बनवायला लावले. तर मी म्हणलं होतं शंकरपाळे वगैरे बनवूया, थोडासा चिवडा. तर माऊलीश पप्पा पण म्हणत होती बघा थोडासा चिवडा वगैरे बनव तिला न्यायला, पण ती चिवडा काय नकोच म्हणती. तर गेल्या वेळेस बघा मी बेसन लाडू, चिवडा बरंच काय तिला बनवून दिलं, तर तिने अजिबात नेलं नव्हतं. शंकरपाळे वगैरे बनवलेली, तर अजिबात तिनं नेलं नव्हतं. तर 2-3 गऱ्याचे लाडू बघा नेलेले, थोडंसं चिवडा नेलेला. आणि ती पण परत आणला माघारी न खाता, अजिबात खाल्ला नाही तिनं. तर असं म्हणलं नको बनवायला. तर तिनं जेवढं सांगितलेलं आहे का नाही तेवढंच मला आता बनवायचं आहे. म्हणजे अजून 28 तारीख आहे, 28 तारखेला जायचं आहे. तर तिला मी 27 तारखेलाच बनवून ठेवणार आहे, कारण 27 तारखेला संध्याकाळी बनवून ठेवणार आहे, कारण ती पहाटे जाणार आहेत 4:30-4:30ला. तर म्हणलं अगोदर संध्याकाळी ना स्वयंपाक वगैरे जेवण झाल्यानंतर बनवून ठेवावं, म्हणजे सकाळी ना गडबड होणार नाही. परत सकाळी आंघोळ वगैरे करायचं, लवकर उठायचं, हे काय होत नाही. म्हणलं असं शुक्रवार संध्याकाळी थोडंसं बनवून ठेवावं. आणि जायचं म्हणलं कुठं तर इतकं हरकून जाते. तर गेल्या वेळेस गेलते बघा सहलीला, तर आठवडाभर ना शाळेत पण नव्हती. तिची तब्येत अजिबात बरोबर नव्हती, पूर्णपणे तब्येत बिघडलेली तिची. आणि तिला सहन काही होत नाही, म्हणजे की एसटीमध्ये उलट्या वगैरे होत नाही, तर पण असं की पेकळल्यासारखं होतं, तिला चक्कर आल्यासारखं होतं. आणि आधीच तर अशक्तपणा असल्यामुळं तर म्हणजे की तिला जास्तच थकवा जाणवतो. पण नको म्हणलेलं, पण लेकरांना कळत नाही. आणि नको म्हणलेलं, तर पप्पा म्हणत होते नको जायला.
म्हणजे की असं आजारी वगैरे पडती. तर बघा तिनं फोन करून मामाकडं पैसे घेतलं, म्हणजे माझ्या भावाकडं पैसे घेतलं आणि असं भरायला लावले सरांना. तर भावाने माझे पैसे पाठवले की लगेच तिला सरांना पाठवलं तिनं पैसे. तर असं आमच्या आईचं म्हणणं असतंय की असू दे, की जाऊ दे एवढेच लहान वय असते, म्हणजे की एवढंच वय असते फिरायचं हे करायचं. तर असं ते म्हणलं. मग भावाने पैसे पाठवल्यानंतर बघा तिला सहलीला जाण्यासाठी पप्पांनी परत पैसे पाठवले सरांना फोनपेला. आणि मग काही कुठं ती आता खुश आहे, नाही तर 2 दिवस ना सारखं रुसायचं फुगायचं चालू होतं. तुमचे पण पोरं असे करतात का? मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माऊलीला कुठं जायचं म्हणलं तर मला अजिबात करमत नाही, मी लावत नाही. कारण माऊलीना ना इतका खोड्या करतो ना, तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघत असतो, इतका आगाऊपणा करतो ना, लय आगाऊपणा करतो. तर अजून ते लहान आहे, त्यांची सहल काय नाही. तर ही जी सहल आहे 6वी 7वी, गेल्या वर्षी पण ते 6वीला होती त्यावेळेस गेलेली सहलीला 2-3 दिवस, आणि आता पण गेलेले. तर असं चला आता झाडणं वगैरे काढायचं आहे, गॅस संपलेला आहे. आता माहीत नाही माऊलीश पप्पा कधी गॅस आणतात कधी नाही. आणि मला झाडून वगैरे काढायचं आहे. बापरे, मनच तरच माऊलीश पप्पा आलेत बघा. बघा बाहेर आलेले. तर गॅस टाकी वगैरे आणले की नाही काय माहीत नाही. उद्या रविवार असल्यामुळे बघा सकाळी का नाही पोरांच्या उद्याच्या नाश्त्यासाठी असं मस्त इडली बनवण्यासाठी तांदूळ भिजत घातले. हे बघा डाळ तांदूळ दोन्ही मिक्स घातलेले आहेत आणि ओटाणा पण भिजत घातलेला आहे. सुक्का वगैरे बनवता येते. तर चला आता तांदूळ बारीक करून घ्यायचे, मला लाईट पण आलेले. आज म्हणलं तर हे बघा ब्लाऊज शिवायचं चालू होतं, तर मध्येच लाईट गेली होती, आता लाईट आली ना, तर म्हणलं चला आता गिरण पण चालू करायची. बरेच दळणं आलेले आहेत. आणि इकडं मी त्या दिवशी बघा उशीला खुळ आणलेले, तर आता म्हणलं आज घालूया उशीला खुळा. अर्धा ब्लाऊज शिवायचा राहिलाय माझा. आणि माऊलीश पप्पा आले, टाकी आणली बहुतेक. तर हे बघा दळणं पण आलेले 3-4. आता गिरण चालू करायचं, तर माऊलीश पप्पा गिरण चालू करते. आणली का हो टाकी भरून? टाकी भरून आणली का? टाकी भरून आणलेले. तर सकाळी गॅस संपलेला, तर आणली आता आज लवकरच आले गॅस संपल्यामुळं. तर चला आता शेळ्यांचं झाडणं वगैरे काढायचंय. आपले करडं का नाही लय मज्जा आणि लय मस्ती करतात बघा. आणला एकदाच माऊलीच्या पप्पांनी गॅस भरून, पण टाकी भरून आणल्यानंतर बघा मला जोडावं लागतं. आणि टाकी जर संपलेली असली तर ते सुद्धा टाकी साईडला मलाच काढावं लागतं. तर काय म्हणतात ना, शिकलेली पण गोष्ट चांगलीच आहे. कधी कधी कोण घरी असतं नसतं, तर माऊलीचे पप्पा कधी असतेत घरी नसते, तर ते आपल्याला उपयोगीला पडतं. आणि नेहमी तर माझ्याकडेच असते. तर बघा टाकी जोडल्या ना असं मस्तपैकी मसाले भात बनवला. तर ओटाणा परत ओला घेवडा बरंच काही ना, टोमॅटो कांदा असं सगळं टाकून ना खूप छान असं माऊलीच्या आवडीचा मसाले भात बनवला बघा. आणि कांदा भजी इकडे बनवायला घेतले, तर पीठ वगैरे मळून घेतलं मस्त कांदा वगैरे टाकून. आणि अक्षूचं म्हणणं होतं की मम्मी मी बनवते कांदा भजी, पण कसं झालं माहिती आहे का, दोघीच्या मध्ये का नाही मीठ टाकायचंच विसरलं. मग काय परत मी मीठ टाकून बघा छान असे भजी बनवले, कांदा भजी. आणि इकडं ना असं पातळ फ्लावर बनवला होता, सोबत बाजरीच्या भाकरी, असं छानसे जाळीचे पापड. आणि जेवणात बघा आज आत्यांची कमी होती, तर आत्या आज गावाला गेल्या होत्या. तर आमचं सगळ्यांचं असं मिळून जेवण चाललंय. तर यात तुम्ही पण सगळे मस्त जेवायला. तर असं होतं बघा, कधी कधी विसरून जातं. तर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर माझ्यासोबत असं कधी कधी होतंय, तर दोघींच्यामध्ये मीठ टाकायचंच विसरलं होतं.